म्हणजे साने गुरुजींचं एक विधान आहे, करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते करू शिकायचे. तर जेव्हा तुम्ही मुलांचे होतात, मग तुम्ही आई व्हात, बाप व्हात, पालक व्हात, मित्र व्हात, मैत्रीण व्हात, पण पहिल्यांदा त्या मुलाला असं वाटलं पाहिजे की हे माझं आहे. म्हणजे माझी काठीमुंडीची मुनघाटेंचं एक पुस्तक आहे, माझी काठीमुंडीची शाळा, खूप सुंदर पुस्तक आहे, कधीतरी वाचा. त्या पुस्तकातला एक छोटासा संदर्भ सांगतो, 5 मिनिटात संपवतो सर. हां, आपल्याला जायचं आहे, मला माहिती आहे. मी खूप शिकलोय बरं काय. हे सुद्धा कळलं पाहिजे बरं काय, अंतर्मन ओळखत आहे. आणि हे थोडा अभ्यास झाला की लगेच कळतं बरं काय. बरं, तर मी संदर्भ हा सांगत होतो की मुनघाटेंच्या त्या पुस्तकात, तर शिक्षकांनी नवी कोरी गाडी घेतलेली असते आणि शिक्षक कुठंतरी कामात असतात. तेवढ्यात एका मुलानं दगड घेतला आणि त्या दगडावर लिहिलं की माह्या गुरुजींची गाडी. माह्या म्हणजे माझ्या गुरुजींची गाडी, असं त्यानं कुरूर दगडानं ते ठोकणे घालून लिहिलं. गुरुजींना राग आला, बघितलं नव्या कोऱ्या गोडीचं म्हातारे झालेलं होतं, राग आला. गुरुजींनी त्याला हाणलं, रडलं. आणि मग गुरुजींनी नंतर चौकशी केली. त्यानं सांगितलं की तुम्ही जिथं जाल तिथं ही माझ्याच गुरुजींची गाडी आहे, असं सगळ्या जगाला कळलं पाहिजे. त्या मुलाचं त्या गुरुजींच्यावर इतकं प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी त्यानं तसं लिहिलेलं होतं. आणि मग गुरुजी रडले. ते बाळ जितकं रडलं त्याच्या कैक पटीने गुरुजी रडले. हे जे विद्यार्थी आणि शिक्षकाचं जे आंतरिक नातं आहे, हे जेव्हा तुम्हाला जडवता येतं, हे असं जोपासता येतं, तेव्हा कसं शिकवायचं हा प्रश्न उद्भवत नाही. तर या निमित्ताने मला आपल्याला इतकं सांगायचं आहे. म्हणजे खरं तर हा एका दिवसाचा सुद्धा विषय नाही बरं काय सर. म्हणजे आता आमच्याकडे जे कौशल्य म्हटलं तर ते 15 दिवस आमचं वर्कशॉप चालतं. मग त्याच्यामध्ये आता मॉडेल्स ऑफ टीचिंग आहे, तो भाग आहे, कन्स्ट्रक्टिव्ह विजन आहे, तो भाग आहे, म्हणजे आमचं ज्ञानरचनावादाचं प्रशिक्षण आहे, ते 8 दिवस चालतं. आमचं विचारप्रवाह आहे, शिक्षणातले विचारप्रवाह आहे, ते आमचं 8 दिवस चालतं. तर हे थोडंसं म्हणजे त्याचं अगदी थेरी म्हणतो, सायकोलॉजी म्हणतो, टेक्निक्स म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडा अभ्यासणं, त्याचं प्रॅक्टिकल करणं, ह्यासाठी खूप सारा वेळ आपल्याला आवश्यक आहे. इतका वेळ आपल्याजवळ नाही. तर मला आपल्याला इतकंच आवाहन करायचं आहे की शिक्षक म्हणून आपण आपल्याला तपासलं पाहिजे. शिक्षक म्हणून आपण वेगळ्या भूमिकेतून विद्यार्थ्यांसमोर उभं राहिलं पाहिजे. आणि जर मला माझ्यातला शिक्षक नीट कळाला, आपल्या समोरचा विद्यार्थी आपल्याला नीट कळाला, तर आपल्याला या प्रक्रियेमधल्या खूप साऱ्या गोष्टी सुकर आणि सुलभ होतील. तर मला थोडंसं अर्धा 1 तास काहीतरी बोलावं असं सांगितलं होतं. थोडंसं विषयांतर माझ्याकडनं जास्त झालेलं आहे, पण हे थोडंसं त्या विषयाला धरूनच मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. बरं आणि वाईट हे मला माहीत नाही, किती पचलं हेही मला माहीत नाही. मला या निमित्तानं आपल्यासमोर एकच प्रश्न ठेवायचा आहे की तुम्हालाच शोधायचा प्रयत्न करायचा की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला एका तराजूत घालायचं. माझ्याकडे हे मी शिक्षक म्हणून, शिक्षिका म्हणून माझ्याकडे हे स्ट्रॉंग पॉईंट आहे, हे माझ्याकडे वीक पॉईंट आहे. आणि हे जर झालं तर माझ्याकडे जे वीक पॉईंट आहेत हे जरा कमी करता येतील. आपोआपच तुम्ही खरंच चांगल्या शिक्षिका म्हणून नावारूपाला या. आणि ही एक साधन आहे. एखादा गायक कधीच पहिल्यांदा गाणं तो गात नाही, त्यासाठी प्रचंड तालीम करावी लागते.